आज आपण शिक्षण म्हणतोय, त्यांना आवश्यक ते शिक्षण देऊ शकलो नाही आपण. आणि कायद्यात शिक्षणात नाही बदल केला, कौशल्याची माणसं नाही निर्मिती केली, अनेक उद्योग आपल्या देशात येऊ शकत नाही, आपल्या राज्यात येऊ शकत नाही. उलट जे निघाले का त्यांना मनुष्यबळ नाही, तेव्हा इथून पुढं त्या मनुष्यबळ मिळेल असे आपण कायदा केला म्हणतोय. आपण 1000 कौशल्य कॉलेज काढायचे म्हणतोय, पण आज काय त्यात कुठेही हालचाल नाही आणि कुठेही काय आपल्यासाठी आमच्याकडं काही दिलेलं नाही. आमच्या संस्था आहेत, ITI, पण तिकडं काही त्यांनी पाठवलं नाही. म्हणजे कौशल्याचं शिक्षण देण्यासाठी कायदा केला आहे म्हणतायत आम्ही, 1000 कॉलेज काढायला, त्याची हालचाल कुठली नाही. तेव्हा इथून पुढं आपला देश स्वातंत्र्य झाला 36 कोटी लोकसंख्या होती, आता 136 कोटी झालेली आहे. म्हणजे 100 कोटी लोकसंख्या वाढवली, त्या मानाने उद्योगधंदे वाढवले नाही, शेती वाढवली नाही. शेती वाढवली पण भरडधंदे वाढवले. बाकीचे खाद्य तेल बघतोय आपण, खाद्य तेल आज इतके दिवस 65% मागवत होतो, आता 75% मागवायची वेळ आली. का आपण तिकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणजे खाद्य तेल उत्पादनासाठी जे आवश्यक तेल बिया लागतात त्याकडं उत्पादनात लक्ष दिलं नाही. आपण कडधान्य म्हणतोय, कडधान्य आमच्याकडे कधीच नव्हते. कढाईचे जे मुख्य पीक कधीच नव्हतं, ते कडाचं पीक होतं, कडण पीक होतं, त्यालासुद्धा कडण पिकांना आमचे शेतीचं लोकांची भूक भागत होती, पण आज भागत नाही. का आपण त्यांना सवय लावल्या, आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं त्यांनी परदेशात मागवायची एवढंच माहिती आहे. तुम्ही पुढचे 10 वर्ष जे करणार ह्या शासनाने केलेलं आहे. म्हणजे सगळं धोकादायक आहे. आपलं आहे ते संपवायचं चाललं आहे आणि जे कमी पडेल ते मागवायचं चाललं आहे. आज या 10 वर्षात बघितलं आपण तर एकूण जे अनुदान होतं 85% अनुदान कमी केलेलं आहे. ते खतं आहेत, पुन्हा तेल आहे, आणि ह्या 85% अनुदान कमी केलं आहे. म्हणजे हे सगळं आमचं आहे ते संपवायचं चाललं आहे आणि जे कमी पडेल ते टॅक्स वाढवायचं आणि मागवायचं चाललं आहे. ही सगळे धोकेदायक आहे. आमची शेती पुढं आली पाहिजे, आमचं शिक्षण पुढं आलं पाहिजे, आमच्या शिक्षणाला देशाला कौशल्याची मुलं मिळाली पाहिजे, कौशल्य मानवसबळ मिळालं पाहिजे. हे झालं तर देश सुजलाम सुफलाम होईल.